या खाली सर्वांनी जवळ आलं तर तुला ऐक ना आप घे तरी चालेल. हा जवळ आहे कारण ते फेज आला पाहिजे. थोडा पुजवला ना. भिवंडी शहरातील NES शाळा ही राईट टू एज्युकेशन मधून प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून म्हणजे 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांकडून सरसकट पैसे वसूल करायची नोटीस सर्व पालकांना सर्व विद्यार्थ्यांना शाळेने दिलेली होती. या संदर्भात आम्ही सकाळी प्राचार्यांना भेटून त्यांना जाब विचारला. त्यानंतर आत्ता आम्ही भिवंडी महापालिकेचे शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री सांबारी यांना भेटायला आलोय. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की पालकांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे शाळा घेणार नाही. त्या संदर्भाचं नोटीस आम्ही त्वरित शाळेला पोहोचवतोय. परंतु याहीपेक्षा शाळेने जर पैसे घेण्याची मागणी केली तर बहुजन विद्यार्थी संघटना या सर्व पालकांच्या पाठीमागे उभी असेल. पालकांनी कुठल्याही पद्धतीची फी शाळेला देऊ नये. जर शाळा मागत असेल तर त्यासाठी वाटल्यास आंदोलन करायची वेळ आली तरी सुद्धा या सर्व पालकांच्या पाठीशी मी उभा आहे. पालकांना मी आश्वासित करतोय की कुणीही एकही रुपया शाळेला पैसे द्यायचे नाही. शाळा जर मुजोरपणा करत असेल तर त्या शाळेचा मुजोरपणा मोडीत काढण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही. पालकांनी कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत. प्रशासन अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासित केलं आहे. आपण 2 दिवसाची वेळ प्रशासन अधिकाऱ्यांना दिलेली आहे. प्रशासन अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीची पालकांना शाळेला नोटीस काढून पालकांना आश्वासित केलं नाही तर पुढल्या काळात शाळेने जर पैसे मागितले तर पुढची रणनीती आंदोलन करायची की काय कसं हे आपण सर्वांनी मिळून ठरवू. पण शाळेने जर पैसे मागितले तर त्यांची मुजोरी आपण मोडीत काढू. बहुजन विद्यार्थी संघटनेचा विजय असो. बहुजन विद्यार्थी संघटनेचा विजय असो. विजय असो.